कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय, झाला सगळं घर झाडून आणि पुसून झालंय. आई उपवास पण सुरू आहे. ठीक आहे. आई, ते मी म्हणत होते की आई, हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम वडे केलेत. घ्या, खाऊन घ्या. तनया, तू काय म्हणत होतीस ग? ते मी म्हणत होते की अगं तनया, डोंट वरी. तू म्हणालीस तसं माई दादांना लगेच सांगितलं मी, आणि त्यांनी घराभोवतीची सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. माळी दादा, अगं लोटांगण घालायला असं काय करतेस? विसरलीस? आई, तुमची ही धाकटी सुना हल्ली विसरबोळी झाली. बरं अगं, प्रायश्चित्त म्हणून घराभोवती लोटांगण घालत 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 प्रदक्षिणा घालणार होतीस ना, म्हणून म्हटलं काळजी नको करूस, कारण मलाच तुझी इतकी काळजी वाटते ना की खाली तुला काही टोचायला नको, म्हणून मीच सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. ते मी लोटांगण काय झालं? बदलला विचार? नाही, बदलला असेल तरी काही हरकत नाहीये, पण जर बदललाय तर आईंना तसं सांग. आपल्या आई खूप चांगल्या आहेत, त्या नक्की समजून घेतील. नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की इतकं सगळं करायची काही गरज नाहीये. त्यावर हीच म्हणाली तिला हे सगळं जमेल. पण ठीक आहे ग, मी समजू शकते. नाही, कसं आहे, आपल्या आईंचा शब्द राखणं सोपं नाहीये, आणि ते सगळ्यांनाच जमेल असंही नाहीये. अहो बरोबर नाही? तनया, आई नाही, मी घालणार आहे लोटांगण. म्हणजे काय? कसं ते माहित नाही, पण मी घालणार आहे लोटांगण. बघा तुम्ही. बरं आई, आलेस मी बाहेरच आहे, आणि अजून वडे हवे असतील ना तर सांगा, मला आणते मी. खाऊन घ्या बरं, एकदम चविष्ट झालेत. उपवास आहे ना. उपवास सुरू आहे. मी घालते लोटांगण. खूप मज्जा येत असेल ना तुला? लक्षात ठेव, आत्ता जेवढं एन्जॉय करतेस ना, पुढे जाऊन तेवढीच रडणार आहेस तू. झालं तुझं? हेच बोलायला थांबलेस इथे? नाही, मग काय झालं? ते लोटांगण काय असतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.